स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना एका महिलेच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला। या प्रकरणी आरोपी अरुण ढेपले याला अटक करण्यात आली आहे। मामलेदार चौकातील रंभाबाई काळे या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर निफाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। तपास दरम्यान पोलिसांना या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळून आल्यानं सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण भागात अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, विभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडर आणि पीएसआय विजय गायकवाड यांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत आरोपी अरुण ढेपले याला ताब्यात घेतले। चौकशीमध्ये आरोपीनं रंभाबाई काळे यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून दगड भरून देवपूर रोड लगतच्या पडक्या विहिरीत फेकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आले। या प्रकरणाच्या तपासात नितीन सांगळे, मनीषा गायकवाड, संगीता जाधव, धनंजय जाधव, अरविंद ढवळे, धनंजय बैरागी, विनोद जाधव, राजेंद्र गावडे, सागर सानप आणि सुधाकर चव्हाणके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। निफाड पोलिसांच्या तपासामुळे बेपत्ता प्रकरणामधील खुनाचा उलगडा झाला असून आरोपीला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणण्यात यश आले। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, निफाड।